नमस्कार. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, पालक मंडळी, सर्व शिक्षक बंधू भगिनी. बघा, सुट्ट्यांमध्ये आपण चांगला गणिताचे काही संबोध पक्के करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्याकरता मोबाईल तर सर्वजण खेळतच राहतात. तर मोबाईलचा एक चांगला उपयोग सांगतो. वेगवेगळे सायन्सचे, मॅथचे म्हणजे गणित विज्ञानचे जे किंवा भाषेचे सुद्धा सिम्युलेशन्स आलेले आहेत. तर PET पेट सिम्युलेशन त्याच्यातलंच एक आहे. P कॅपिटल, H स्मॉल, E कॅपिटल, T कॅपिटल. पेट सिम्युलेशनमध्ये आपण त्याची ओळख करून घेऊ. एक सिम्युलेशन बघू रोज आणि त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला मॅथ आणि सायन्स पक्कं होईल तुमचं. तर त्याच्यामध्ये सिम्युलेशन्स बघू आपण, मॅथ आणि स्टॅटिस्टिकचे बघू. तर मॅथ स्टॅटिस्टिकमध्ये आपण संबोध गुणाकाराचा बघू आज. आता गुणाकाराचा संबोध मॅथ आणि स्टॅटिस्टिकमध्ये तुम्ही वाचत जायचं. नंबर लाईन, इंटेजर्स, फॅक्टरायझेशन, मिक्स नंबर, बिल्ट फ्रॅक्शन इक्वॅलिटी, ग्राफिक्स इक्वॅलिटी, एरिया. तर आता इथे जात खाली गेले तुम्ही की तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा हा बोर्ड मिळेल, ॲरिथमॅटिक. त्या ॲरिथमॅटिकमध्ये तुम्हाला बघा मल्टिप्लिकेशन, बरोबर. मल्टिप्लिकेशन बघू आपण. बघा, कॉलम आणि रोला 1 to 6 दिलेली आणि खाली 4 5 जा 24 वर ब्लॅक झालेलं आहे. तिकडे 4 5 जा किती येतं 20. तर मी 20 लिहिलं. चेक कॅन्सर, राईट आलं, 1 मार्क्स मिळाला. 2 5 जा 10, राईट आलं, 1 मार्क्स मिळाला. 1 5 जा 5, अगेन राईट आलं, 1 मार्क्स मिळाला. 4 4 जा 16, ओके, राईट आलं. 4 1 जा 4, एनी नंबर मल्टिप्लाय बाय 1, ओन नंबर. 6 6 जा 36 स्क्वेअर, 36, 35 होऊन गेलं माझ्याकडून, 36, अगेन राईट. 2 2 जा 4, 3 1 जा 3, 1 3 जा 3, the sequence 3 3 जा 3 square 9, then 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 3 6 जा 18, 6 1 जा 6, 5 6 जा 30, 1 1 जा 1, 1 square is 1, 6 2 जा 12, 1 6 जा 6, 4 3 जा 12, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 6 2 जा 12, 2 6 जा 12, 5 3 जा 15, 3 4 जा 12. कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं. 6 5 जा 30, 5 5 जा 25, 4 6 जा 24, 4 6 जा 24, 3 5 जा 15, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 4 2 जा 8, 6 3 जा 18, 5 1 जा 5, 6 4 जा 24, 5 4 जा 20. लेवल 1 कंप्लीट झाली. कंटिन्यू म्हटलं तर लेवल 2 येईल आणि लेवल 2मध्ये हे 36 आलेले आहेत, स्कोरिंग झालं आहे. आता 4 5 जा 20 अशा रीतीने आपण मल्टिप्लिकेशन फिक्स करू शकतो आपलं. तर हे पेटचं खूप सुंदर असं सिम्युलेशन आहे.
त्याचा उपयोग करून घ्या. थँक्यू सर्वांनी. परत बघा काय करायचं. पेट फक्त PHET टाकायचं. पेट सिम्युलेशन्स. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ सर्व विषयांचे सिम्युलेशन्स दिसतील. इथे गेल्यानंतर सिम्युलेशन्सवर करा. टीचिंग्स आहे, रिसर्च आहे, सिम्युलेशन्सवर एवढे सब्जेक्ट आहे. तर मॅथ्स आणि स्टॅटिस्टिकवर आपण गेलो होतो. ठीक आहे, थँक्यू. याची प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो घरच्या घरी. थँक्स.